काय केलं सुखत नाही या जन्मात इथेच एका हाताने कर दुसऱ्या हाताने भर इथेच कर इथेच भर लपसील कोठवर रे लपसील कोठवर रे लपसील कोठवर रे लपसील कोठवर रे लपसील भर इथेच कर इथेच भर लपशील कोठवर. देव सगळ्या ठिकाणी गेले जडे स्थळी काष्टी पाशाने आहे वनमाळे देव नटला नाना परेश्वरा सर्वभूतानां किंवा कनकन मे भगवान यहाँ महा जहाँ तहा मत पुचो कहा कहा. देव सगळ्या ठिकाणी लाकडात देव आहे अग्नीत देव आहे पाण्यात देव आहे दुधात देव आहे दुधात देव आहे पाण्यात देव आहे. मग दुधात पाणी टाकल्यावर पाण्यातला देव पाहत नसेल का पाहतो ना तो आमच्या ध्यानात येत नाही. केली सत्वरी रात्र अंधारी बाजूला नव्हते बाजूला चारी अचानक कती पण झाले खाली पडली सही पाहणारा पाहतो तुला जाणे याचे नाही पाहणारा पाहतो पाहणारा पाहतो तुला जाणीव यायचं नाही. तुम्ही जगाच्या पाठीवर किती अंधारात पात करून या तुमचा डिजिटल फोटो यमपुरीत निघल्याशिवाय राहत नाही तो बी HD हाय डेफिनेशन. देवाची भीती बाळगा कर्माची भीती बाळगा आणि पापाची भीती बाळगा. जिथून केलं तिथेच भोगावं लागतं. उन्हाळ्याचे दिवस होते आमराई होती शेतकरी झोपला होता आंब्याखाली रस्त्यानं माझ्यासारखं एक चाललो त्याने पाहिलं पाडाला पिकला आंबा एवढा धम्मक आंबा पाहिला डोळ्याने आंबा पाहिला पाय घेऊन गेले हाताने आंबा तोडला पाहिला डोळ्याने गेले पाय तोडला हाताने खाल्ला तोंडाने आंबा खाल्ला पण तोंडात ठेवला नाही जिने चखा ओने रखा नाही. पाहिला डोळ्याने गेले पाय तोडला हाताने खाल्ला तोंडाने साठवला पोटाने. तितक्यात शेतकरी उठला त्याने आंबा चोरताना पाहिलं साठवला पोटाने आणि फटके खाल्ले पाठीने. पाठीत फटके बसले की अश्रू कुठून येतात डोळ्यातून. आंबा आधी कोणी पाहिला होता डोळ्याने अश्रू कुठून आले जिथे सुरुवात तिथेच येत आहे. दुखत नाही जन्मात त्याला मारायचंच आहे. 9वी मर गए 10वीं मर गए 67 तीन छत्रपती राजे पुढे काल के भाषे येथे नाही उरो आले अवतार आएगा सो जाएगा कहेगा साधू संत. जो जन्माला तो मरणार आहे राहायला आलो कोणी ते तर माय बापा हो मरणाआधी सावध व्हावे. महाराज म्हणतात मरायच्या आधी सावध व्हा. तुम्ही झाले का सावध झालो हरीच्या आलो जागरणा. महाराज म्हणतात आयुष्य खातो काळ सावध व्हा. काऊन महाराज जर तुम्हाला तरुण जायचं असेल तर मग तरुण जाण्याकरता भगवंताचं चिंतन आहे. साधकाने विचारलं तो बरोबर आहे कन्फ्युजन असं आहे सध्या देव इतके झाले दरवर्षी एक देव जन्माला येतो. महाराष्ट्रात जर माणसा परत देव वाटले तर एका माणसाच्या वाट्याला 1.5 लोकसंख्येच्या हिशोबाने 1.5 देव वाट्याला निवडेल देव आहे. नेमकी कोणत्या देवाची उपासना करायची कारण आमचा परमार्थ सिजनेबल आहे. श्रावण बापाचा भाद्रपद लेखाचा आश्विनाईचा आमचे दिवसा परत देव बदलतात. सोमवार रे भोळ्या शंकरा आवड तुला बेलाची बेलाच्या पानाची. गेला सोमवार आला मंगळवार. अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अनादि अंबिका भगवती अंबिका भगवती परडी घेऊन हाती परडी घेऊन ज्ञानाचा पागरती ज्ञानाचा पागरती
अनादि अंबिका भगवती बोध परडी घेऊन हाती पोत ज्ञानाचा पाझडती उद उद भक्त नाचती गोंधळा येई व जगदंब गोड पिठत्व मंगळवार भवानीचा गेला मंगळवार आला बुधवार काय नाही केले एका चिंतिता विठ्ठले गेला बुधवार आला गुरुवार निघालो घेऊन दत्ताचे पालखी गेला गुरुवार आला शुक्रवार आंबट शिंबट चालत नाही कोणत्या शास्त्रात सापडत नाही शनिवार शरण शरण हनुमंता आला रविवार अहम भाग्या सोम भाग्या सात दिवसात सात देव बदलले आपले तुमचा परमार्थ सिजनेबल झाला लोक टीव्ही पाहून उपवास करायला लागले किती उपवास करा पण जर एकादशीला भाकरी खाल्ल्या सगळ्या उपवासावर पाणी फिरतं पांढरा सोमवार करा चतुर्थी करा महालक्ष्मीचे करा वैभवलक्ष्मीचे करा काळा गुरुवार करा तांबडा शुक्रवार करा कोणताही करा जर एकादशीला भाकरी खाल्ल्या हा महाव्रत एकादशी व्रतांचा राजा आहे तुम्ही 30 दिवसात 35 उपवास करा पण एकादशीला भाकरी खाऊ नका बरं एका एका घरात 4 उपवास आहे सासऱ्याला सोमवार सुनबाईला मंगळवार वेळीला गुरुवार जवायला गटरामोशा हे राजकारणासारखं झालं बाप या पक्षाचा पोऱ्या त्या पक्षाचा सुनबाई अपक्ष सासू पक्षातच नाही कोणाचंच कोणाशी जुळत नाही अशी परिस्थिती झालेली सगळं एक मतानं संगण ज्याला वेदशास्त्र अहो आमच्या शेजारच्या का बाईनं उपवास केला पिपाणी व्रत पिपाणी कोणीतरी म्हणायचं त्याला उपवास असला की पिपाणी म्हटलं तरच पाणी प्यायचे बाई पाणीच प्यायचं नाही मग ते आदल्या दिवशी कोणाला तरी सांगून द्यायचे की मला 1-1 तासाने येऊन म्हणायचं पिपाणी आदल्या दिवशी ते सांगितलं उद्या माझा उपवास गल्लीतल्या बाईला सांगितलं म्हणले माझा उद्या उपवास मला 1-1 तासाने येऊन म्हणायचं पिपाणी ते म्हणजे मला काही काम राहत नाही मी दिवसभर रिकामीच राहते म्हणले तुला 1-1 तासाने येऊन म्हणे ना पिपाणी जिला सांगितलं तिचा चुलत सासरा मेला रात्री ती रात्रीच निघून गेली काली पिलीने 2 वाजेपर्यंत कोणीच म्हटलं नाही पिपाणी 2 वाजेपर्यंत ताण दिली राहिली 3-4 बाटल्या पाणी पिलं पोट फुगलं संभाजीनगरला ऍडमिट झाली उपासच बंद झाला भाऊ ज्याला आउटफुटच नाही ज्याला वेदशास्त्र ग्रंथ संत याला मान्यता दिल्या नाहीत अशा गोष्टी करून काही फायदा होत नाही परमार्थ सिजनेबल नाही परमार्थ आवडीने भावे हरिनाम घेसी तुझी चिंता त्याशी विठाल या ना तुमचा परिसर आहे देशगावान असो डोंगरगाव असो परिसरात कुठे असो आमच्या बारगीत नानांचा कंटिन्यू देशगावांचा जो सोहळा झाला शताब्दीचा त्याच्यामध्ये नानांचं खूप मोठं योगदान राहिलं आमच्यावरती विशेष प्रेम आहे जिव्हाळा आहे संपत्ती आणि दया ज्ञानोबरायांच्या सांगण्याप्रमाणे आणि पारमार्थिक क्षेत्रातलं एक आमचं आवडतं व्यक्तिमत्व आहे आणि आपला हा परिसर आहे पारमार्थिक आहे धार्मिक आहे श्रद्धावान आहे आणि व्यवहारे बाबांनी तर क्रांती केली डोंगरगाव पावनधाम परिसरात हा तुमचा भाग जो आहे हा श्रद्धाळू आहे अत्यंत श्रद्धाळू आहे अहो देशगावां